आणि एअरपोर्ट परिसरात आपले प्रतिनिधी अमेय राणे आता आपल्या सोबत आहेत, जिकडे हे विमान काही क्षणामध्ये लँड होईल तिकडून अमेयकडनं अपडेट जाणून घेऊ। अमेय, 4:05 झालेत, किती वाजता हे विमान जे आहे ते लँड होईल? टीम इंडिया प्रत्यक्षात एअरपोर्टमधून किती वाजता बाहेर येईल आणि साधारण नरिमन पॉइंट जिकडे ती रॅली सुरू होणार तिथे किती वाजेपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे? आत्ताची काय ताजी माहिती आहे तुझ्याकडे? अश्विनची ताजी माहिती मिळते त्यानुसार हे फ्लाइट 5:15च्या आसपास मुंबई विमानतळावर लँड होईल अशी अपेक्षा आहे। आपण बघू शकतोय दुपारपासूनच इथं फॅन्सची तोबा गर्दी आहे। मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे, त्याचबरोबर एअरपोर्ट सिक्युरिटी सुद्धा आज खूप टाईट इथं करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतोय की माध्यमांची जितकी गर्दी आहे आणि तेवढीच आणि त्यापेक्षा जास्त आज इथं टीम इंडियाचे फॅन्स जे मुंबईत एअरपोर्ट पासूनच दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। ही एअरपोर्टची परिस्थिती आहे, परंतु एअरपोर्टच्या बाहेर सुद्धा फॅन्सची प्रत्येक नाक्यावर इतकीच गर्दी आहे, कारण की या टीमला एक विजयी स्वागत देण्यासाठी, एक जबरदस्त स्वागत देण्यासाठी मुंबईकर पूर्णपणे सज्ज झालेले आहेत। आपल्याला माहिती आहे की विमानतळावर दाखल झाल्यानंतर 2 खासगी बसेसमधना टीम आणि सपोर्ट स्टाफ जो आहे तो एनसीपीएच्या दिशेने रवाना होईल आणि त्यानंतर वानखेडेपर्यंत जो विजयी मिरवणूक आणि जो अमेयशी आपला संपर्क तुर्तास खंडित झालेला आहे। मात्र जसं अमेयने सांगितलं की अजून साधारण 1-1.25 तास आहे टीम इंडियाला लँड व्हायला, त्यांचं विमान लँड व्हायला आणि तिकडून पुढे मग नरिमन पॉइंट जिकडून ही विजयी मिरवणूक निघणार आणि मग वानखेडे स्टेडियम असा प्रवास असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।